नमस्कार महाराष्ट्र. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख जिल्ह्यांपैकी एक असणारा जिल्हा म्हणजे आपला नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा हा नेहमीच चर्चेमध्ये असणारा नांदेड हा जिल्हा सध्या वेगळ्याच कारणामुळे आपल्याला चर्चेत असलेला पाहण्यास मिळत आहे. महाराष्ट्राला हादरवणारी घटना नांदेड या जिल्ह्यामध्ये नुकतीच घडलेली आहे. ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला देखील नक्कीच धक्का बसेल अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. एकाच घरातील एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींचा मृत्यू एकाच दिवशी झालेला आहे. होय, एकाच दिवशी एका घरामधील सर्व व्यक्ती मृत पावलेल्या आहेत. एक कुटुंब एका दिवसात नष्ट झालेलं, उद्ध्वस्त झालेलं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. ही हादरवणारी घटना नांदेड या जिल्ह्यातील जवळा मुरार या ठिकाणी घडलेली आहे. नक्कीच ही घटना हृदयाचा थरकाप उडवणारी आहे. आई वडील आणि 2 तरुण मुलं यांचा मृत्यू एकाच वेळी झालेला आहे, ते पण एकाच दिवशी. तर पहा, झालं असं कुटुंबातील कर्ता पुरुष पहा, रमेश सोनाजी लखे वय वर्ष 51 या व्यक्तींनी आणि त्यांच्या पत्नीनी, तर त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे वय वर्ष 45 या दोघा पती पत्नींनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्याचबरोबर पहा, आईवडिलांच्या मृत्यूनंतर अगदी काही वेळामध्येच त्यांची तरुण 2 मुले, मोठा मुलगा उमेश रमेश लखे आणि दुसरा मुलगा धाकटा मुलगा बजरंग रमेश लखे, या चौघांचा मृत्यू एकाच दिवशी झालेला आहे. यांच्या मृत्यूच्या मागे नेमकं कारण काय याचा सध्या तपास सुरू आहे. परंतु या घटनेमुळे नक्कीच संपूर्ण नांदेड शहर हादरलेलं पाहण्यास आपल्याला मिळत आहे. नांदेडमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत. पण एकाच घरातील या 4 व्यक्तींचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हळहळलेला आहे. पहा, या घटनेचा नक्कीच योग्य तो तपास होऊन नेमकं यांच्या मृत्यूमागे कारण काय आहे हे पोलिसांच्या तपासात लवकरच शोधलं जाईल अशी आपण अपेक्षा करूया.